हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आता सगळ्यात आधी सांगायला गेलं तर लवकरच आता डिसेंबर महिना लागतो आहे. नोव्हेंबर संपून या वर्षाचा शेवटचा महिना चालू होतो आहे. आणि बघा, वर्षामागून वर्ष निघत जातात, महिन्यांमधून महिने निघत जातात. कसं वर्ष गेलं तेही कळत नाही आपल्याला. त्याच्यामुळे आता लवकरच मार्गशीर्ष महिना देखील लागणार आहे. 13 डिसेंबरपासून मार्गशीर्षला सुरुवात होत आहे. मी मार्गशीर्ष महिना चा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, ते तुम्ही नक्की बघू शकता. त्याच्यामध्ये मी गुरुवार कधी आहे ते सगळी माहिती दिलेली आहे तुम्हाला. तर आपल्याला गुरुवार सुरू होण्याआधी काही सेवा करायच्या आहे, काही सेवा सुरू करायच्या आहेत. बघा बघा आपण दिवाळी सुरू होण्याच्या आधी दीपावली सण आणला होता, त्यातून आपण सेवा केल्या होत्या. आपल्याला लक्ष्मी मातेचं आवाहन करायचं होतं, कारण आपल्या घरी लक्ष्मी माता येणार आहे. त्याआधी आपण तिला आमंत्रण देत असतो, तिचं आवाहन करत असतो, तिची सेवा करत असतो. तेव्हाच ती खुश होऊन आपल्या घरी येते आणि कायमस्वरूपी आपल्या घरात स्थिरावते. तिचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिना हा असा पवित्र सुखशांती ऐश्वर्य धन प्राप्ती करून देणारा महिना आहे. या महिन्यामध्ये तर 4-5 गुरुवार हे पडत असतात, ज्यावेळेस आपण महालक्ष्मीचे धन प्राप्त करून देणारं, सुखसंपदा देणारं व्रत हे करत असतो. तर आपल्याला त्यासाठी पूर्वतयारी करायला नको का? तर हो, आपल्याला त्यासाठी पूर्वतयारी करायलाच हवी. जसं आपण दिवाळीची तयारी करत असतो, लक्ष्मीपूजनाची तयारी करत असतो, त्याच पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचेही स्वागत करायचे आहे. महालक्ष्मी माता आपल्या घरी येणार आहे, म्हणून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ज्या आपण दिवाळीपूर्वी करत असतो. बघा, दिवाळीला तर आपण स्वच्छता करतो, नवनवीन गोष्टी विकत घेत असतो, डेकोरेशनचं साहित्य घेतो, दिवे घेतो, सर्वच आपण विकत घेत असतो. त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला नवीन असं काही घ्यायची गरज पडतच नाही. फक्त जे आहे ते आपल्याला त्या महिन्यामध्ये वापरायचं आहे. आणि जे नसेल ते जर तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. तर ज्या पद्धतीने आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी आधी दीपावली सणचा घेतला आणि मग सेवा करायला सुरुवात केली 8-10 दिवसाच्या आधी लक्ष्मीपूजनाच्या, त्याच पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिना सुरू होण्याच्या आधी लक्ष्मी मातेचं आवाहन करायचं आहे. मातेला आमंत्रण द्यायचं आहे, आपल्या घरी यायचं. कारण आता पूर्ण मार्गशीर्ष महिनाभर माता आपल्या घरी राहणार आहे, आपण व्रत करणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर यासाठी आपल्याला करायचं काय आहे? काही जास्त करायची गरज नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिले घराची स्वच्छता आहे का आपल्या, ते बघायचं आहे. तसं तर दिवाळीमध्ये सगळ्यांनीच केलेली आहे, पण थोडंफार का होईना काहीतरी घराची स्वच्छता करा. कारण की देवी माता जिथे स्वच्छता आहे, उत्साही वातावरण आहे, आनंद आहे, आदर मान सन्मान आहे, तिथे वास करत असते. त्याच घरात ती प्रवेश करत असते. म्हणून आपण अशा घरामध्ये देवी माता येते, म्हणून आपलं घरही आपल्याला तसंच ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आधी स्वच्छता करायला घ्या मार्गशीर्ष महिन्याच्या आधी. मग स्वच्छता झाल्यानंतर काय असतं, तर आपल्याला देवीसाठी म्हणजे व्रतासाठी ज्या वस्तू लागतात त्यांची स्वच्छता तुम्ही आधी करून घ्या. ते वस्तू आपल्याकडे आहेत का ते बघा. फार काही लागत नाही या व्रतासाठी. एक कलश लागतो, एक पाट किंवा चौरंग लागतो, एक छान असा लाल वस्त्र लागतं त्याच्यावर टाकण्यासाठी, आणि आपलं मग बाकीचं देवघरातील साहित्य, घंटी वगैरे, दिवा हे ते. तर तुमच्याकडे एक्स्ट्रा वस्तू असतात त्या स्वच्छ करून ठेवा महालक्ष्मीच्या मार्गशीर्ष महिन्याच्या उपवासासाठी. आणि मग सेवा महत्त्वाच्या आहेत. मातेला आपल्याला घरात बोलवायचं आहे, तर आतापासून तिच्या सेवा करणं महत्त्वाचं आहे. तर बघा, आपल्याला पहिला गुरुवार सुरू होण्याच्या आधीपर्यंत आणि पूर्ण मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत या सेवा जर करता आल्या तर नक्की करा. पण त्याआधीही तुम्ही या सेवा मार्गशीर्ष महिना लागेपर्यंत करू शकता आणि दर गुरुवारी पण करू शकता, किंवा मग कोणी महिनाभर करत असेल तर तसंही तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला रोज आपल्या देवीच्या टाकाचं किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीचा रोज अभिषेक करायचा आहे 99 मंत्राने. 108 वेळा 99 मंत्र म्हणून देवीचा अभिषेक करा आणि 1 वेळा कुंकुमार्चन करा श्रीसुक्तम बोलून. तर ही 2 सेवा आहेत. एक तर अभिषेक करायचा रोजच्या रोज, आणि एक तर त्याच्यावरती आणि त्यानंतर श्रीसुक्तम म्हणून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. ही खूप महत्त्वपूर्ण सेवा आहे. त्याचबरोबर आपल्याला 16 वेळा किंवा 24 वेळा आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र रोज एकदा तरी बोलायचा आहे. संध्याकाळी विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा किंवा 24 वेळा आपल्याला बोलायचा आहे. कमलात्मक मंत्र 16 वेळा किंवा 24 वेळा आपल्याला बोलायचा आहे. आणि गायत्री मंत्र आपल्याला 11 वेळा किंवा 24 वेळा किंवा 16 वेळा असा आपल्याला रोज संध्याकाळी पठण करायचं आहे. रोज आपल्याला घराच्या बाहेर दिवा लावायचा आहे. रोज आपल्याला रांगोळी काढायची आहे. आपल्याला कुंकुमार्चन हे रोज करायचं आहे. मार्गशीर्ष महिन्यात तरी रोज करा, नाही जमत असेल तर दर गुरुवारी किंवा दर शुक्रवारी तरी करा. तर अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची पूर्वतयारी करायची आहे. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला घराचा उंबरठा
रोज जर तुम्हाला हळदीने जर लेपन करता आलं तर रोज करा, किंवा दर गुरुवारी किंवा दर शुक्रवारी, मंगळवारी, देवीच्या वारांच्या दिवशी तरी ॲटलिस्ट करा. त्याच्यानंतर मुख्य दरवाजा तुम्हाला रोज साफ करता आला तर करा, किंवा मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी तुम्हाला मुख्य दरवाजा साफ करायचा आहे. त्याचबरोबर घर साफ करताना, स्वच्छ करताना तुम्हाला त्या पाण्यामध्ये गोमूत्र, हळद, निंबू, मीठ आणि अशा या वस्तू आहेत ज्या घरातली निगेटिव्हिटी घराच्या बाहेर काढत असतात आणि घरामध्ये सुखशांती, नकारात्मकता जाऊन शांतता प्रदान करत असतात. म्हणून अशा प्रकारे तुम्हाला घर पुसायचं आहे या वस्तू टाकून. तर ह्या अशा आहेत सेवा. त्याचबरोबर भगवान माता लक्ष्मीची सेवा करतोच, पण त्याचबरोबर भगवान विष्णूंची, आपल्या स्वामींची सेवाही आपल्या हातून झाली पाहिजे. म्हणून आपल्याला जेव्हा आपण देवीचा अभिषेक करतो त्यावेळेस आपल्याला आपल्या स्वामींचा सुद्धा अभिषेक करायचा आहे. पुरुष सुक्तम बोलून, तुम्ही स्वामींचा अभिषेक करू शकता. किंवा तुम्हाला पुरुष सुक्तम येत नाही, वाचता येत असेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून पण करू शकता, किंवा श्री स्वामी समर्थ 108 वेळा बोलून पण तुम्ही त्यांचा अभिषेक करू शकता. आणि तुम्हाला जमत असेल तर रोजच्या रोज तुम्हाला 1 वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे. 1 वेळा संध्याकाळी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र बोला, 1 वेळा रामरक्षा बोला, मारुती स्तोत्र बोला. हे जे महत्त्वपूर्ण श्लोक आहेत ज्या आपल्या घरामध्ये त्यांचं पठण हे झालंच पाहिजे. बघा, इतका छान पवित्र असा महिना आता सुरुवात होत आहे. व्रतवैकल्याचा महिना आहे हा. महालक्ष्मी मातेचा महिना आहे, जी आपल्याला आयुष्यभर सुखसंपत्ती प्रदान करत असते. आपल्या चेहऱ्यावर हसू, आपल्या घरामध्ये सुख शांती, आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला यामुळेच मिळत असतं. तर त्यासाठी आपल्याला थोडे प्रयत्न, थोडी सेवा करणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिन्याच्या आधी तुम्हाला यापैकी जे पण जमतंय ते तुम्ही करा. कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला जमेल इतका वेळ असेल असेच नाही असते. काहींना काही जमतं, काहींना 5 मिनिटाचा वेळ, 10 मिनिटाचा वेळ, ज्याच्या त्याच्या वेळेप्रमाणे तुम्ही ॲडजस्टमेंट करा. आणि मी ह्या ज्या सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्याचबरोबर तुम्हाला जर जमलं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे. 14 पाठ करा, खूप चांगलं असतं 14 पाठ केले तर. आणि जर जमत नसेल तर एक एक अध्याय जरी तुम्ही वाचत राहिले तरी चालतं. रोज 1 अध्याय वाचला तरी तुमच्या हातून देवीची सेवा होत असते. त्याचबरोबर नाही तुम्हाला ते पण करायला जमत आहे तर सिद्धकुंजिका स्तोत्र न विसरता वाचा. तुम्हाला पूर्ण मार्गशीर्ष महिनाभर हे सिद्धकुंजिका स्तोत्र जर वाचलं तर तुम्हाला जे पाहिजे ते आपली देवी माता ही देत असते. असा आशीर्वाद आपल्याला तिच्याकडनं मिळत असतो. तर आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळाला ना तर सर्व काही मिळत असतं. बघा, कुलदेवी ही आपल्या परिवाराचं रक्षण करत असते. ती आपलं सुरक्षा कवच असतं. आपल्याला आशीर्वाद देणारी एक माता असते. तर तिची सेवा आपल्या हातून घडणं हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या प्रकारे आपण नवरात्रात देवी आईची सेवा करत असतो त्या सगळ्या सेवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा लागू होतात. तर तुम्हाला सगळ्यांना ज्याही सेवा देवी आईच्या अजून या व्यतिरिक्त माहिती असतील आणि तुम्हाला त्या मनापासून कराव्याशा वाटत असतील तर या मार्गशीर्ष महिन्यासारखा पवित्र महिना तुम्हाला आता यावर्षी तरी मिळणार नाही आहे. म्हणून तुम्हाला जर वेळ मिळाला तर 5 मिनिटाच्या सेवेपासून 1 तासाच्या सेवेपर्यंत तुम्हाला जे पण जमतंय ते पण तुम्ही करा. आणि मग बघा तुमच्या परिस्थितीत काय बदल होतो, तुम्हाला नवीन वर्षाची सुरुवात कशी मिळते, तुमच्या पुढच्या वर्षामध्ये तुमच्या आयुष्यात काय बदल होत आहे, काय छान परिणाम त्याचे झालेले आहे ते तुम्हाला स्वतःला बघायला मिळतील. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहे. माझी कळकळीची विनंती आहे, स्त्रीवर्गासाठी टी व्हीमध्ये जास्त वेळ वाया न घालता किंवा मोबाईलवरती जास्त वेळ वाया न घालता तुम्ही जर आपला चांगला वेळ हा चांगल्या कामासाठी दिला तर त्याचे चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. तुमची इच्छित फलप्राप्ती तुम्हाला मिळेल. त्यासाठी तुम्हाला तुमचा थोडा वेळ देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि स्त्री ही आपल्या घरासाठी, मुलांसाठी, स्वतःसाठी ही काहीही करायला तयार असते. तर भगवंतावर विश्वास ठेवा, पूर्ण श्रद्धेने, भक्तीने हे सगळ्या सेवा करा, उपाय करा, माता लक्ष्मीचे आवाहन करा. आणि नक्कीच तुम्हाला तुमचं इच्छित फल जे असेल ते नक्कीच माता लक्ष्मी देऊनच जाईल, ही माझी खात्री आहे. कारण की मनापासून केलेली सेवा ही कधीही देवाला प्रिय असते. श्रद्धेने करा, तुम्ही 5 मिनिटं जरी केलं तरी चालतं, काही हरकत नाही. वेळेनुसार असतं, कारण प्रत्येकाचा वेळ असेलच असं नाही आहे. कोणी वर्किंग असतं, कोणाला घराचे परिवार मोठा असल्यामुळे पण जमत नाही, लहान मुलांमुळे जमत नाही. पण तुम्हाला जे जमतंय ते खरंच पूर्ण मनाने करा, तर तुम्हाला नक्कीच त्याचं फळ मिळेल. तर अशा प्रकारे तुम्हाला मार्गशीर्षाची पूर्वतयारी करायची आहे. माता लक्ष्मीचं तुम्हाला आवाहन करायचं आहे. या सगळ्या सेवा तुम्हाला आधी मार्गशीर्ष महिना लागण्याआधीही करायच्या आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातही करायचं आहे. बघा, तुमचे दिवस इतके पालटतील की तुम्हालाच ते आठवणार नाही की आज काय परिस्थिती आहे आणि काल काय होती. तर 7 जन्माची दरिद्री दूर करणारं, अनेक पापांपासून मुक्तता दूर करणारं हे व्रत आहे.
तर या महिन्याचाही खूप छान असा लाभ तुम्ही घेऊ शकता. हे व्रत ही खूप फलदायी आहे, त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. बघा, कुठलंही फळ हे चांगल्या मनाने आपण जर भक्ती केलेली असली, सेवा केलेली असली तर आपल्याला नक्कीच मिळतं. तर पूर्ण भक्तिभावाने, मनाने, श्रद्धेने देवी आईला नतमस्तक होऊन तुम्ही व्रतालाही सुरुवात करा. त्याचबरोबर आधीही सेवांना सुरुवात करा. म्हणजे आपोआपच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आल्याशिवाय राहणार नाही. तिला आपल्या घरात राहावंच लागेल. कारण जिथे भक्ताची सेवा आहे, प्रेम आहे, तिथे माता लक्ष्मीला राहावंच लागतं. आणि जिथे माता लक्ष्मी आहे तिथे भगवान विष्णू हे असतातच. जर हे दोघं आपल्या घरात असतील तर आपल्याला कशाची कमी पडणार आहे? कशाचीच नाही. हे आपले आई वडील आहेत आणि आई वडील जिथे असतात तिथे मुलांना कशाचीच कमी पडत नाही. त्याच्यामुळे तुम्ही मनोभावे या दोघांची सेवा करा. आणि सर्व काही आयुष्य म्हणजे सगळं काही तुम्ही जे इच्छित कराल ते तुमच्या मुठीत असेल. पण चांगल्या इच्छा व्यक्त करा. चांगलं जे असेल ते देवाकडनं मागा. जास्त काही इतरांसाठी वाईट विचार करून काहीही मागू नका. चांगल्या मनाने, चांगल्या बुद्धीने आपल्या घरासाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, आपल्यासाठी अशा काहीतरी गोष्टी मागा की जे देवालाही द्यायला सोपं जाईल. आणि तितकी तुम्हाला भक्तीही करावी लागेल, तितकी तुम्हाला सेवाही करावी लागेल. कारण जितकं मागणी जास्त तितकी सेवाही जास्त असावी लागते. तर मग हा छोटासा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच केला की माझ्या सगळ्या स्त्रीवर्गाने किंवा जे भाऊ बहीण माझे या व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी या सगळ्या सेवा जरूर कराव्या. माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याआधी तिचं आवाहन करावं, तिला आपल्या घरी आमंत्रण द्यावं. तर मग चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला माझे सगळे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.